नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा या प्रकारचा विचार भारतीयांच्या मनामध्ये पेरून घरची परिस्थिती खूप चांगली असताना देखील स्वातंत्र्य देवीला प्रसन्न करण्यासाठी आयुष्यामध्ये अनेक संकट झेलणारे आणि या स्वातंत्र्य देवीच्या या ठिकाणी प्रसन्नतेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा 23 जानेवारी हा जन्मदिवस. त्यानिमित्तानं त्यांच्या जीवनचरित्रावरती आपण आजच्या व्हिडिओमधनं प्रकाश टाकणार आहोत. सर्वप्रथम नेताजींच्या प्रतिमेला आणि विचारांना मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि त्यानंतर आपण त्यांच्या चरित्राचा थोडक्यामध्ये जागर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या सगळ्यांना मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे त्यांचा जन्म 23 जानेवारी या दिवशी म्हणजे 1897 23 जानेवारी 1897 रोजी उडिया बाजार कटक ओरिसा राज्यामध्ये झालेला आहे. ज्यांचे वडील हे सुप्रसिद्ध वकील होते, ज्यांचं नाव होतं जानकीनाथ आणि त्यांच्या आईचं नाव होतं प्रभावती देवी. तर अशा एका प्रसिद्ध वकिलाच्या पोटी या ठिकाणी म्हणजे चांगल्या घरामध्ये सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या घरामध्ये एकूण आपण जर बघितलं तर जवळपास 13 अपत्य होते त्यांच्या आई वडिलांना आणि या 13 अपत्यांच्या पैकी सुभाषचंद्र बोस यांचा क्रम जर बघितला तर 9 अपत्य होतं त्यांच्या आई वडिलांचे. सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्रजींना सोडून दुसरे 6 भाऊ आणि 6 बहिणी होत्या. असं एकूण 13 जणांचा मला असं वाटतं की आणि आई वडील म्हणलं तर 15 जणांचा परिवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सुभाषचंद्रजी हे 1913ला मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालेले आपल्याला दिसतात. 1998ला त्यांनी BA प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केलेला आहे. म्हणजे सुरुवातीपासूनच अत्यंत अभ्यासू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला सुभाषचंद्र बोस यांच्याकडे पाहता येतं. 1920ला त्यांनी ICS ही त्या काळातली अत्यंत महत्वाची परीक्षा होती, मोठी परीक्षा होती आणि ही परीक्षा त्यांनी पास केलेली आहे परदेशातनं. ही परीक्षा पास केली त्यांनी नोकरीच्या संबंधानं, परंतु नोकरी करत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की ही नोकरी आपण इंग्रजांची चाकरी म्हणून करतो आहोत. ज्या इंग्रजांच्या विरोधामध्ये आपल्याला स्वातंत्र्य हवे आहे त्या इंग्रजांच्या खाती आपण नोकरी करणं काही योग्य नाहीये आणि म्हणून स्वाभिमानी सुभाषचंद्रजींनी IAS पास असताना देखील मला असं वाटतं की त्यांनी तिथे नोकरी केलेली नाहीये. ही गोष्ट त्यांचा स्वाभिमान किती देशाबद्दल जागृत होता ही गोष्ट आपल्या समोर घेऊन आल्याशिवाय राहत नाही. 16 जुलै 1921ला त्यांना इंग्रजांच्याकडनं कारावास म्हणजे पहिली शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, नव्हे शिक्षा दिली गेलेली आहे. स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी एवढा उच्च विद्याविभूषित युवक ज्याची घरची परिस्थिती देखील चांगली आहे, परंतु हा युवक आपल्याला माहिती आहे की शिकायला असल्यापासूनच स्वदेशीचा अवलंब करणारे नेताजी आहेत. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की महाविद्यालयामध्ये देखील त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये इंग्रज शिक्षकांच्या विरोधामध्ये आंदोलन घडून आणलेले देखील त्याचा उल्लेख मी पुढे करणारच आहे. 1922ला त्यांनी फॉरवर्ड मासिकाचं संपादन केलेलं देखील आपल्याला दिसून येतं. 1923ला सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये काम करतायत. काही काळ गांधीजींचे आणि त्यांचे विचार जुळले नाहीत म्हणून त्यांनी स्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केलेला आपल्याला दिसून येतो. 1924ला कोलकाता, ज्याला आपण आता कलकत्ता म्हणत नाहीत, कोलकाता येथील कॉर्पोरेशन मध्ये CEO म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे कोलकात्याच्या कॉर्पोरेशन मध्ये महानगरपालिकेमध्ये त्यांनी कॉर्पोरेशन मध्ये CEO म्हणून देखील काम केलं आपल्याला दिसून येतं. ऑक्टोबर 1924ला इंग्रजांनी पुन्हा एकदा त्यांना खोटा आरोप लावून मंडालेच्या तुरुंगामध्ये डांबलेलं आपल्याला दिसून येतं, जिथं की लोकमान्य टिळकांना देखील मंडालेच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. त्याच मंडालेच्या तुरुंगामध्ये यांच्यावर खोटा आरोप लावला गेला आणि नेताजींना त्या मंडालेच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेला आहे. मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना देखील कायदे मंडळाच्या निवडणुकीमध्ये जनतेनं
बहुमतानं नेताजींना निवडून दिलं. यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की नेताजी हे किती जनप्रिय होते, लोकांच्या मध्ये त्यांची खूप मोठी प्रियता होती. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. याच कालावधीमध्ये 1927ला त्यांना क्षयाचा टीबीचा आजार होतो आणि त्यामुळं त्यांची प्रकृती खालावताना दिसते. तरी परंतु ते इंग्रजांना शरण गेलेले नाही आहेत. 1928ला ते काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम करतात, कारण त्या काळामध्ये काँग्रेस हा सर्वाधिक लोकप्रिय आणि एकमेव पक्ष होता या देशातला. आणि म्हणून त्या काळातल्या या पक्षाचे ते 1928ला काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम करताना दिसतात. 31 मार्च 1933ला त्यांनी व्हिएन्ना येथे त्यांना या क्षयरोगामुळे औषधोपचारासाठी पाठवण्यात आलेलं, कारण इंग्रज सरकारचं म्हणणं होतं की आम्ही त्यांना कारावासातनं मुक्त करू, पण आमची एक अट आहे की त्यांनी औषधोपचार हे युरोपामध्ये घेतले पाहिजेत. आणि त्या अटीप्रमाणे त्यांना व्हिएन्ना या ठिकाणी औषधोपचार घेण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे. त्याच कालावधीमध्ये विठ्ठलभाई पटेल जे आहेत ते आजारी आहेत आणि त्यांनी आपली सगळी प्रॉपर्टी नेताजींच्या नावावर केलेली आहे, हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. 1936ला पहिल्यांदा जर्मनीमध्ये त्यांची हिटलरशी भेट होते आणि पहिल्यांदाच हिटलरनी जेव्हा नेताजी सुभाषचंद्रांना बघितलं, त्यांना बघितल्याबरोबर गळाभेट घेतली आणि हिटलर म्हणाला की हा युवक किंवा हे भारताचे कोण आहेत, फ्युहरर आहेत, भारताचे नेताजी आहेत. अशा प्रकारची पहिली उपाधी इंडियन फ्युहरर म्हणून, भारतीय फ्युहरर म्हणून जर कोण दिली असेल तर ती हिटलरने दिलेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. याच कालावधीमध्ये ऑक्टोबर 1937ला जर्मनीतील एमिली सिकेल नावाच्या एका परिचारिकेनं त्यांना आजाराच्या कालावधीमध्ये शुश्रूषा केली आणि याच कालावधीमध्ये या एमिली या परिचारिकेबरोबर सुभाषचंद्रजींचं प्रेम जुळलं आणि त्यातूनच या दोघांचा विवाह झालेला आपल्याला लक्षात येतो. म्हणजे त्यांनी ऑक्टोबर 1937ला या एमिली सिकेल बरोबर विवाह करून तिला पत्नी म्हणून स्वीकारलेला आहे आणि या दोघांच्यापासून एक मुलगी झाली, तिचं नाव आहे अनिता. आणि या अनिताचा विवाह पुन्हा मार्टिन फफ यांच्याबरोबर झालेला आहे आणि असं सांगितलं जातं की ही अनिता आपल्या वडिलांचा वारसा आजही पुढे चालवताना आपल्याला दिसून येते आहे. 1938 ते 39ला ते हरिपुरा व त्रिपुरा या काँग्रेस अधिवेशनामध्ये अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत. हरिपुरा आणि त्रिपुरा या ठिकाणी जे काँग्रेसचे अधिवेशन झाले या 2 वर्षात, तर त्या दोन्ही वर्षातल्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे यांनी काम केलं आपल्याला दिसून येतं. 29 एप्रिल 1937 मध्ये काँग्रेस पक्षाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे, कारण काही गोष्टी त्यांना पटल्या नाहीत आणि फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना त्यांनी केली आपल्याला दिसून येते. 22 जून 1940ला सावरकरांची, स्वातंत्र्यवीर सावरकरांची आणि त्यांची 1940ला भेट झालेली आहे. ही घटना देखील अत्यंत ऐतिहासिक स्वरूपाची ही गोष्ट आपण लक्षात घ्या. दुसऱ्या महायुद्धामध्ये नेताजींची अशी योजना होती की इंग्रजांच्या विरोधातल्या जे काही पक्ष आहेत त्यांच्या बरोबर आपण राहावं आणि इंग्रजांना सळोखी पळो सोडून या देशाला इंग्रजांच्या गुलामीतनं मुक्त करावं, अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पण त्या कालावधीमध्ये यांना बंदिस्त करण्यात आलेलं होतं. परंतु अशाही अवस्थेमध्ये नेताजींच्या जीवनावरती छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा खूप मोठा प्रभाव होता. आग्रा भेटीचा प्रसंग त्यांना माहिती होता आणि या प्रसंगातनच त्यांनी आपल्या जीवनामध्ये देखील तसाच प्रसंग घडवण्याचा प्रभाव म्हणून प्रयत्न केलेला दिसून येतो. कारण अलीपूर येथील निवासस्थानातून, मी तुम्हाला सांगितलं की दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा त्यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांनी काय केलं, तर अलीपूर येथील निवासस्थानातून पठाणच्या वेशेमध्ये ते पठाणचा वेश त्यांनी धारण केला आणि नाव देखील मोहम्मद जियाउद्दीन अशा प्रकारचं नाव धारण केलं स्वतःला. काय केलं नाव, मोहम्मद जियाउद्दीन पठाण या प्रकारचं नाव स्वतःला धारण करून त्यांनी कोलकात्यापासून काबूल पर्यंतचा प्रवास केलेला आपल्याला दिसून येतो, वेशांतर आणि नामांतर करून. त्यानंतर त्यांनी काबूल ते बर्लिन अशा प्रकारचा देखील प्रवास केलेला आहे. म्हणजे बघा की इतक्या सुखवासी परिवारातले आणि इतकी उच्च विद्याविभूषित असलेले नेताजी, परंतु या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांना खुशकीच्या मार्गानं, चोरीच्या मार्गानं, नावं देखील चोरीच्या पद्धतीचं स्वीकारून काम करावं लागलेलं आहे. ही खरोखरच आपल्या देशवासियांना
त्यांचं जे महत्व आहे ते कधीही न विसरण्यासारखं आहे. त्यांनी 1942ला 29 मेला हिटलरची दुसऱ्यांदा भेट घेतलेली आपल्याला दिसून येते. त्यांनी बर्लिन येथे आझाद हिंद रेडिओ स्टेशनची देखील स्थापना केलेली आहे. आझाद हिंद सेनेचे एक रेडिओ स्टेशन स्थापन केलं, ज्याच्याद्वारे ते काय करत होते तर आपले संदेश देण्याचं काम या रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून ते करत होते. 27 जुलै 1943ला जर्मनीहून सिंगापूरला देखील ते बोटीतून गुप्तपणे गेलेले आहेत. म्हणजे त्यांना किती वेळेस या इंग्रजांच्या विरोधामध्ये लढत असताना गुप्तपणे जाळे करावी लागलेली आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे. 4 जुलै 1943ला आझाद हिंद सेनेचे ते अध्यक्ष म्हणून काम करताना आपल्याला दिसून येतात. 31 डिसेंबर 1943ला आझाद हिंद सेनेनं अंदमान आणि निकोबार या दोन्हीही बेटांच्या वरती संपूर्णपणे ताबा प्राप्त केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यांनी अंदमान आणि निकोबार या बेटांचं नामकरण केलंय आणि यांना शहीद व स्वराज्य अशी 2 नावं दिलेली देखील आपल्याला दिसून येतात. आझाद हिंद सेनेच्या कामावरती खुश होऊनच असं सांगितलं जातं की 1944ला इथल्या जनतेनं त्यांना नेताजी ही पदवी बहाल केलेली आहे. लोकमान्य असेल, नेताजी असेल, महात्मा, या ज्या पदव्या आहेत ना, या सगळ्या पदव्या मला असं वाटतं की या महापुरुषांना लोक देत आलेले आहेत त्यांच्या कामावरून. आणि अशाच प्रकारची ही नेताजी ही पदवी देखील आझाद हिंद सेनेने केलेले जे उत्कृष्ट कार्य आहे आणि त्याचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस होते, म्हणून या जनतेनं त्यांना नेताजी ही पदवी दिली असंही सांगितलं जातं. 1945ला जपानमध्ये या सेनेचे मंत्रिमंडळ तयार करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि 18 ऑगस्ट 1945ला रात्री 9 वाजता फार्मासा बेटातील तायप्पे विमानतळावर दुर्दैवानं त्यांचा अपघात होतो आणि 18 ऑगस्ट 1945ला अपघातामध्ये नेताजी आपल्याला सोडून जातात. आता खरा त्यांचा अपघात झाला का, त्याच्याबद्दल खरोखरच नेताजी गेले का आहेत, या प्रकारच्या अनेक चर्चा त्यांच्या जाण्यापासून या देशामध्ये वेळोवेळी होताना आपण ऐकत आलेलो आहोत. 1935ला त्यांनी द इंडियन स्ट्रगल नावाचं पुस्तकही या ठिकाणी प्रकाशित केलेलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. 22 जानेवारी 1992ला भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केलेला होता. एमपीसी युपीसी मध्ये देखील आपल्या मुलांना असे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा आपल्याला देखील मुलांच्या समोर बोलत असताना ह्या काही महत्वाच्या घटना त्यांच्या समोर आपण ठेवल्या पाहिजेत. ही महत्वाची घटना ही आहे की 22 जानेवारी 1992ला काय केलं होतं तर भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला, परंतु त्यांच्या परिवारानं या पुरस्कार चा विरोध केला म्हणा, तो पुरस्कार नाकारलेला आहे, तो स्वीकारलेला नाहीये. आपण पाहिलं असेल की आझाद हिंद सेनेचा जो काही सगळा कारोबार असेल तर तो कारोबार सुभाषचंद्र बोस हिंदी भाषेतनं करत असायचे. हिंदीवर त्यांचं जीवस्य कंठस्थ अशा प्रकारचं प्रेम होतं, म्हणून हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारामध्ये जसं आपण महात्मा गांधींचा आवर्जून उल्लेख करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं योगदान दिलं तसं सुभाषचंद्र बोस, आर्य समाज यांचं मोठं महत्वाचं योगदान राहिलेलं आहे. मी हिंदीचा प्राध्यापक असल्यामुळे आम्ही हिंदी भाषेच्या विकासाच्या संबंधानं जेव्हा शिकवतो मुलांना तेव्हा आवर्जून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आम्ही उल्लेख करतो, कारण हिंदी भाषेच्या विकासासाठी महत्वाचं काम सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं आहे. असं म्हणतात की त्या कालावधीमध्ये ते हिमालयामध्ये गुरुच्या शोधासाठी गेलेले होते. विवेकानंदांच्या जीवनामध्ये देखील मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की विवेकानंद देखील आपल्या घरची वडील गेल्याच्या नंतर उपवास मारी आईचे आणि भावंडांची पाहून आत्महत्या करण्याचा विचार त्यांनी केलेला होता, पण नंतर त्यांना योग्य प्रकारचे गुरु भेटले, रामकृष्ण परमहंस, आणि मग ते नरेंद्राचे विवेकानंद झाले. तसंच हे देखील हिमालयामध्ये गेलेले होते सुभाषचंद्र बोस, परंतु तिथे देखील त्यांना एक साधू भेटले आणि त्या साधूनं सांगितलं की काय इथे येऊन बसले आहेत, म्हटले त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, परत भारतामध्ये जा, भारतीयांची सेवा करा, गरिबांची सेवा करा, तेच खऱ्या अर्थानं प्रभूचं दर्शन आहे. प्रभूचं दर्शन हिमालयामध्ये राहून करण्यापेक्षा भारतीयांची आणि गरिबांची सेवा करा, त्याच्यातच खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराज म्हणले ना, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. रंजल्या गांजल्यांची गरिबांची सेवा करा, तिथेच तुम्हाला त्याच्यातच ईश्वर भेटणार आहे, हे साधूनं त्यांना हिमालयामध्ये सांगितलं. आणि त्यामुळं ते परत आले. खरंच जर ते परत आले नसते तर या देशातला एक सुपुत्र मला असं वाटतं
की खरोखरच त्यांच्या कार्यकर्तृत्वापासून आपण मुकलो असतो, परंतु त्या साधूनं वेळीच त्यांना परत पाठवलेलं आपल्याला दिसून येतं. मी यापूर्वी उल्लेख केला की विद्यार्थी दशेपासूनच ते स्वाभिमानी राहिलेले आहेत. कारण त्या कालावधीमध्ये ज्या काही इंग्रजी शाळा असतील, महाविद्यालयामध्ये शिकवणारे इंग्रजीचे प्राध्यापक असतील, हे सगळे भारतीयांचा तिरस्कार करायचे, भारतीयांना दुय्यम प्रकारची वागणूक द्यायचे. जसं की आपण बघितलं विवेकानंदांच्या चरित्रामध्ये. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की नेताजींच्या जीवन चरित्रावर छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा जसा प्रभाव आहे, तसाच स्वामी विवेकानंदांच्या, रामकृष्ण परमहंसांच्या चरित्राचा देखील प्रभाव आहे. मी आपल्याला विवेकानंदांचं चरित्र सांगत असताना सांगितलं की जेव्हा ते शिकागोला गेले अमेरिकेमध्ये, तर तिथे त्या शहरांच्या मध्ये लॉजच्या समोर बोर्ड लावलेले होते की भारतीयांना आणि कुत्र्यांना या लॉजमध्ये प्रवेश नाहीये. म्हणजे भारतीयांची किती अवहेलना अमेरिकेमध्ये केली जात होती, तशाच प्रकारची अवहेलना हे इंग्रज लोक भारतामध्ये, कोलकाता शहरासारख्या शहरामध्ये किंवा जिथं जिथं ही मुलं शिकायला जातील तिथं ही शाळा इंग्रजींच्या आहेत, शिकवणारे इंग्रजी आहेत आणि महाविद्यालयातले प्राध्यापक इंग्रजी आहेत, तर ते भारतीय विद्यार्थ्यांचा तिरस्कार करायचे. आणि भारतीयांचा तिरस्कार केला की नेताजींच्या तळपायाची आग मस्तकाला जायचे. आणि अशाच पद्धतीनं त्यांनी विरोध या इंग्रजी शाळेतल्या शिक्षकांचा अनेक वेळेस विरोध केलेला आहे, कारण त्यांना आपल्या बांधवांचा त्यांच्याकडनं केला गेलेला अपमान सहन झालेला नाही. अशाच प्रकारचं ओएटन नावाचा एक प्राध्यापक, जो की भारतीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये चांगली वागणूक देत नाहीये, शिक्षा करतोय, चुकीच्या पद्धतीने वागवतोय, याचा राग यांच्या मनात येतो सुभाषजींच्या. आणि ते महाविद्यालयात शिकत असतानाच या ओएटन प्राध्यापकाला, तुम्हाला माहिती आहे की मारहाण करतात, त्यामुळे त्यांना महाविद्यालयातून काढून टाकलं. परंतु एक गोष्ट एक लक्षात येते की जिथं अन्याय होतो तो अन्याय निमूटपणे सहन करण्याचा स्वभाव नेता म्हणजे सुभाषचंद्र बोस नेताजींचा नाही आहे. तेव्हापासूनच ते आक्रमक राहिलेले आहेत आणि न्यायाच्या बाजूसाठी ते सतत झगडत राहिलेले आहेत. आणि स्वदेशाबद्दलचं आत्यंतिक प्रेम त्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. असे हे नेताजीच्या चरित्रातले काही भाग आपण मुद्दाम लक्षात घेतले पाहिजे. जेव्हा ते शिकायला होते तेव्हा त्यांचे वर्गमित्र म्हणून ज्या आपण राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या केशव बळीराम हेगडेवारांचा उल्लेख करतो, तर ते केशव बळीराम हेगडेवार हे नेताजींच्या विद्यार्थी दशेतले मित्र राहिलेले आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. नेताजींनी BA ला शिकत असताना तत्वज्ञान हा विषय निवडलेला आहे, जसं की विवेकानंदांनी देखील तत्वज्ञान विषयच निवडलेला होता. MA ला त्यांनी मानसशास्त्र, सायकोलॉजी हा विषय निवडलेला आपल्याला दिसून येतो. की कसं असतं की असं म्हणतात की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोबटे. वडील स्वाभिमानी होते तर मुलगा स्वाभिमानी कसा निघणार नाहीये. आपल्याला माहिती आहे की वडील वकील होते, परंतु इंग्रजांच्याकडनं जी आरेरावी केली जात होती त्या आरेरावीला कंटाळून सरकारी वकिलीचं जे पद आहे ते पद देखील वडिलांनी स्वीकारलेलं नाहीये. ते म्हणाले नको, अशी आरेरावी जर इंग्रज करत असतील तर अशा इंग्रजांच्या कोर्टामध्ये सरकारी वकील म्हणून मला काम करण्याची इच्छा नाही आहे. आणि म्हणून त्यांनी सरकारी वकिलीचं पद सोडलेलं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की ICS पद परीक्षा पास होऊन देखील पुढे सुभाषबाबूंनी सोडलेला आहे. म्हणजे असं म्हणतात की बाप तैसा बेटा बार तसा लोटा, आपण असं म्हणतो की नाही, त्याच पद्धतीनं वडीलही स्वाभिमानी होते आणि पुढे पुत्र सुभाषजीही तशाच प्रकारचे सुभाषबाबू स्वाभिमानी असलेले आपल्याला दिसून येतात. त्यांना आयुष्यामध्ये देशबंधू चित्तरंजन दास हे गुरु म्हणून लाभलेले आहेत आणि त्यांच्या चरित्राचा खूप मोठा, त्यांच्या मार्गदर्शनाचा खूप मोठा प्रभाव सुभाषबाबूंच्या जीवन चरित्रावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. जनगण मन हे राष्ट्रगीत व जय हिंद हा जो नारा आहे तो पहिल्यांदा आझाद हिंद सेनेसाठी वापरण्याचं काम किंवा या दोन्ही नाऱ्यांना खऱ्या अर्थानं भारतीयांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मला असं वाटतं सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं आहे. त्यांनी त्या कालावधीमध्ये आझाद हिंद सेनेमध्ये स्त्रियांची देखील दल निर्माण केलेली आहे. स्त्रीला देखील स्वातंत्र्य संग्रामामध्ये आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून लढण्याची किंवा त्यांना एक लढण्यासाठीच व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम सुभाषबाबूंनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि आपण पाहिलं की असा हा लढवय्या असलेलं नेतृत्व खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच दुर्दैवानं अपघाती निधन होऊन
ते आपल्याला सोडून गेले. खरं तर बऱ्याच वेळेला अशा महापुरुषांच्या मृत्यूबद्दल शंका निर्माण व्हावी अशा प्रकारचे मृत्यू महापुरुषांचे घडत असतात. मग महात्मा बसवेश्वरांच्या बद्दल असेल, छत्रपती शिवरायांच्या बद्दल, संत तुकाराम महाराजांच्या बद्दल याच पद्धतीने सांगितलं जातं. तसंच किंवा लाल बहादूर शास्त्रींचा ताशकंद कराराच्या तिथे गेल्यानंतरचा झालेला मृत्यू असेल, त्या सुभाष बाबूंच्या मृत्यूच्या बद्दल देखील शंका उपस्थित व्हावी अशाच प्रकारचा हा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर मला असं वाटतं की परवा नरेंद्र मोदी यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम म्हणून त्यांच्या संबंधाने काही निर्णय घेतलेले आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. त्याचा पुनरुच्चार करण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाहीये. परंतु या देशातल्या स्वातंत्र्य संग्रामातल्या लोकांच्या मनामध्ये देशप्रेम निर्माण करण्याचं काम जे काही मोजक्या नेतृत्वाने केले आणि तेवढ्यापुरतंच त्यांनी काम केलं असं नाही, तर आजही ज्यांच्या चरित्राचा जागर केल्यानंतर, ज्यांच्या चरित्राचं वाचन केल्यानंतर निश्चितपणे नव्या पिढीला च्या मनामध्ये स्वाभिमान निर्माण होण्याची धमक असणार मला असं वाटतं की व्यक्तिमत्व किंवा महापुरुष म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत. खरं तर त्यांना जर आणखीन पुढचं आयुष्य प्राप्त झालं असतं तर या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास आणखीन वेगळा राहिला असता किंवा स्वातंत्र्यानंतरही ते जर जिवंत राहिले असते तरीही या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतरच्या विकासासाठी त्यांचा खूप मोठा हातभार राहिला असता. परंतु असता नसता आता ह्या गोष्टी संभावनेच्या करून उपयोग नाही आहे. आता एकच उपयोग आहे की नेताजींनी ज्या पद्धतीनं सर्वस्वाचा त्याग करून या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी नामांतर केलं, वेषांतर केलं आणि खडतर प्रवास करून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जगातल्या बलाढ्य देशांच्या प्रमुख हिटलरांसारख्या, मुसोलिनीसारख्या भेटी घेतल्या आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप मोठं काम केलं. त्या नेत्यांच्या जयंती दिनी मला असं वाटतं की त्यांच्या चरित्राचं स्मरण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपल्या मुलांच्या समोर या लढवय्या युवा महापुरुषाचं चरित्र आपण आवर्जून ठेवलं पाहिजे. आणि आज आपल्याला काही आता कुठल्या परकीय सत्तेबरोबर लढायचं नाही आहे. आता जे आपल्याला लढायचं आहे ते या देशामध्ये ज्या उपस्थित असलेल्या समस्या आहेत, मग ते भ्रष्टाचाराची असेल, हिंसाचाराची असेल, व्यभिचाराची असेल, दंभाचाराची असेल, जाती जातीमध्ये वाढत चाललेला तणाव असेल, धार्मिक भेदभाव मोठ्या प्रमाणावर वाढताना आपण पाहतो आहोत, माणुसकी हरवत चाललेली आहे, हा माझा देश आहे, या प्रकारची जी भावना स्वातंत्र्य संग्रामाच्या कालावधीमध्ये होती. असं सांगितलं जातं की त्या काळातले जर 9 लोक पदवीधर झाले असतील तर त्यापैकी 7 लोक हे देशसेवेसाठी, समाजसेवेसाठी स्वतःला समर्पित करून घेत असायचे. पण आता आपण पाहतोय थोडा पडा गांव छोड़ा और थोड़ा पड़ा और ज्यादा थोड़ा पड़ा तो राज्य छोड़ा, उससे और ज्यादा पड़ा तो देश छोड़ा, अशा प्रकारची परिस्थिती अलीकडे आपण पाहतो आहोत. मला असं वाटतं की अशा महापुरुषांच्या चरित्रातनं आपण हा संकल्प केला पाहिजे की हे सुभाषजी, आपण आमच्या देशाला, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या खस्ता खाल्ल्या, ज्या प्रकारचा संघर्ष आपण सहन करून आम्हाला स्वातंत्र्याची फळं चाखण्याचा मला असं वाटतं की हे सगळं वातावरण करून दिलेलं आहे. आम्ही आजच्या दिनी आपल्याला निश्चितपणे आश्वासन देतो की आपण अत्यंत कष्टातनं आम्हाला मिळवून दिलेलं हे जे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य पारतंत्र्यामध्ये जाणार नाही याची निश्चितपणे आम्ही काळजी घेऊ. आणि हे स्वातंत्र्य सर्वसामान्य माणसांच्या दारापर्यंत या स्वातंत्र्याची फळं कशी जातील आणि प्रत्येक माणसाला या देशाचं स्वातंत्र्य हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे अशी वाटण्याची मानसिकता निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अशा प्रकारचा जर सगळ्यांनी संकल्प केला आणि त्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न केला तरच खऱ्या अर्थानं नेताजींच्या जन्मोत्सव साजरा केल्याचं मला असं वाटतं की समाधान आपल्याला लाभेल. त्या दृष्टीनं तुम्ही आणि मी सगळेजण काम करूयात एवढीच या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या भारतभूमीच्या या नररत्नाला पुनश्च एकदा त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक अभिवादन करून आश्वासन देतो की आम्ही सगळे भारतीय
आपण आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खाल्लेल्या खस्ता वाया जाऊ देणार नाहीयेत. आमच्या पद्धतीनं जितकं होईल तितकं पावलापुरता प्रकाश का असेना सर्व क्षेत्रामध्ये प्रकाशित करण्याचं काम करू, एवढंच आश्वासन देऊन या ठिकाणी मी थांबतो. नमस्कार.